सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यंकरवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव त्वमेव सर्वं मम देव देव। क्षत्रियांचे गुण पाहतोय आपण। क्षत्रियांचे दैवी गुण, श्रेष्ठ गुण, नाही का, हे सगळं आपण बघतो आहे। तर क्षत्रियांचं दैवी गुण कोणता आहे? क्षत्रियांचा दैवी गुण कोणता आहे? बाण मारणं, बाण हे शस्त्र चालवणं, हा त्यांचा दैवी गुण आहे। म्हणजे काय तर लोकांचं रक्षण करणं, न्यायाने धर्माचं रक्षण करणं, त्यांचा श्रेष्ठ गुण कोणता आहे? दैवी गुण सांगितलं पण श्रेष्ठ गुण दैवी म्हणजे तेजोमय असा गुण, म्हणजे बाण कशाचाही विचार न करता शत्रूवर ते चालून जातात। पण त्यांचं श्रेष्ठ गुण कोणता आहे तर यज्ञ संस्कार, यज्ञ करणं नाही, जे यज्ञ ब्राह्मण करतो ते संस्कार आपल्यावर करवून घेणं। म्हणजे काय करणं तर त्याला पुष्टी देऊन राज्याच्या रक्षणासाठी ते काय करतात, दान करतात। जो यज्ञ करतो त्यालाही भरपूर दान करतात आणि प्रजेलाही ते दान करतात। जेवढे लोक येतात यज्ञासाठी तेवढ्या सगळ्यांना ते दान करतात। आणि यज्ञाचे स्वतःवर, अग्निविधीचे संस्कार स्वतःवर करवून घेणं, ते जे मंत्र असतात ते वातावरणात पसरतात आणि अग्नीच्या उष्णतेमुळे खूप दूरवर सगळीकडे त्याचा प्रभाव पडतो। म्हणून यज्ञ आवश्यक आहे। आणि त्यांचा मनुष्य स्वभाव कोणता आहे इथपर्यंत आपण आलेलो होतो। आता आज त्याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत। मानवी स्वभाव त्यांचा कोणता आहे? मानवी स्वभाव म्हणजे जन्मजात स्वभाव। हा ते शूर असायला पाहिजे वगैरे सगळं ठीक आहे, हे सगळं ठीक आहे,
काल थोडंसं सांगितलेलं आहे मी ह्याच्याबद्दल. ते शूर असतात किंवा रक्षण करतात किंवा बाण उचलण्यासाठी ते विचार करत नाहीत. एकदा जर शत्रू असेल किंवा कोणीही वाईट वागत असेल तर नेम धरायचा आणि शत्रूचा पाडाव करायचा, हे त्यांचं शौर्य आहे. हे सगळं जरी खरं असलं तरी एक मनुष्य स्वभाव म्हणून काय आहे त्यांचा, ते अतिशय शूर असल्यामुळे कालचं पुन्हा एक रिमाइंडर देते. स्वतः ते अतिशय शूर आहेत. त्याच्यामुळे एकतर थोडीशी त्यांना भीती काय असते की आहोत आपण शूर हे सगळं ठीक आहे, आपण एकदम हल्ला करतो, पण त्यामुळे जर रक्तपात होणार असेल तर फार मोठ्या प्रमाणात माणसाचं नुकसान होऊ नये याला ते घाबरतात. दुसरी गोष्ट म्हणजे काय असतं, मी खूप शूर आहे, मी खूप हुशार आहे असं करून शौर्याच्या नावाखाली चुकीच्या गोष्टी जर केल्या गेल्या, चुकीच्या व्यक्तींना, म्हणजे तुम्हाला माहिती आहे का हा प्रसंग कुठे घडलेला आठवतोय का तुम्हाला? सगळ्यांनी ऐकलं आहे रामायण. तर ज्यावेळी रामरावण युद्ध चाललेलं होतं ना, त्यावेळी हा विभीषण आला ना, इतकं भयानक युद्ध चाललेलं होतं. अगदी इव्हन रावणसुद्धा जेव्हा मध्ये मध्ये आला तेव्हा असं भयानक युद्ध चाललं होतं. आणि रावण मध्ये मध्ये काय करायचा की अंधार करायचा सगळीकडे आणि कुठून बाण येत आहेत, कुठून काय होतं आहे ते कळायचंच नाही. पण ह्याचा काय परिणाम झाला माहिती का? राक्षसांनाच खूप ठार केलेलं आहे. त्याचं कारण आहे की त्यांची बाजू खोटी होती, त्याच्यामुळे त्यांच्या हातून ते तसं कृत्य केलं गेलं. परंतु ह्याला क्षत्रिय घाबरतो. म्हणजे क्षत्रिय कशाला घाबरतो याच्यासाठी मी हे उदाहरण दिलं की आपण करतोय एवढा शूरपणा, पण आपल्या हातून चुकीचं नुकसान होऊ नये, रक्तपात होऊ नये, चुकीचं गोष्टी आपण करू नाहीत. आणि याच्यासाठी पुष्टी दिलेली आहे. चुकीच्या गोष्टी करण्यामध्ये आपण जर गुंतलो तर काय होईल? त्याचे परिणाम खूप वाईट होतील. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, एखाद्या गोष्टी चुकीच्या झाल्या की खूप भरपाई करावी लागते त्याची. त्यांना ती भीती असते. एक मनुष्य, मानवी स्वभाव म्हणून की आपण शूर आहोत, नुसते धावून जातो आणि मग काहीतरी वेडवाकडं जर घडलं तर त्याचा वाईट परिणाम व्हायला नको. म्हणून चुकीच्या गोष्टीत आपण गुंतणं हे त्यांना नको असतं. म्हणजे कसं आहे की आमची कृती काहीही झालं तरी योग्य आहे, म्हणजे योग्य आहे अशी आम्हाला खात्री असायला पाहिजे. अशा रीतीने आम्ही कृती केली पाहिजे. आता याच्यात दोन बाजू आहेत. क्षत्रियांच्या बाबतीत याच्यात दोन बाजू आहेत. कशा? तर आत्ता सांगितल्याप्रमाणे भीतीचे ना दोन टप्पे आहेत. काय दोन टप्पे आहेत? एक म्हणजे काय की भीती जर चुकीच्या गोष्टीत बाळगली, आपण चुकीच्या गोष्टींमध्ये भीती बाळगली तर आपण वाईट मार्गावर जातो आणि आपल्याला काहीतरी त्याचे भोग भोगावे लागतात. पण अर्जुनाच्या बाबतीत घडलेली गोष्ट मात्र वेगळी आहे. आता ही भीती जी आहे, कुणालाही न मारण्याची भीती, ही अयोग्य आहे. ही अयोग्य आहे.
कारण धर्मयुद्ध करायचं आहे आणि ते होत नाही आहे, ते केलंच पाहिजे. म्हणून काय आहे, हे पुढचं वाक्य आहे की आम्ही जे करतो आहोत ते योग्य अशी आम्हाला खात्री पाहिजे. क्षत्रियाच्या बाबतीत हेच सांगतायत श्रीकृष्ण. अर्जुनाला नेमकं हेच सांगतायत की तू आज युद्ध करत नाही आहेस, धर्मयुद्ध आहे हे, आणि ते करायला तू जबाबदार आहेस, मी नाही, मी क्षत्रिय नाही, असं श्रीकृष्णाचं म्हणणं आहे. आणि ते युद्ध करायला जर तू जबाबदार आहेस तर तू ते करत नाही आहेस. म्हणजे काय, आम्ही जे काही करतो आहोत त्याची आम्हाला खात्री आहे का? खात्री आहे का की ते बरोबरच आहे, विवेकाने केलं आहे, याची खात्री तू बाळग. माझं ऐक किंवा नको ऐकू, श्रीकृष्ण म्हणतात, पण तुला हे योग्य वाटतंय का? धर्मयुद्ध करण्यासाठीचं कर्म तुझ्या पायात आलंय चालून आणि ते तुला करायचं नाही आहे. मग हे करणं योग्य आहे का? ही स्वतःच्या मनाशी तू खात्री बाळग आणि तसं कर. बाकी माझं काही म्हणणं नाही. तर ह्याच्यासाठी आपली कृती ही नेहमी योग्य आहे की नाही हे क्षत्रियांनी पडताळून पाहिलं पाहिजे. म्हणजे काय, ज्याप्रमाणे चुकीचं युद्ध करू नाही याच्यासाठी भीती बाळगून मागे राहिलं पाहिजे, त्याचप्रमाणे योग्य असेल तिथे युद्ध झालंच पाहिजे ही सुद्धा खात्री क्षत्रियांनी बाळगली पाहिजे. असं काटेकोरपणे इथे युधिष्ठिराने उत्तर दिलेलं आहे की मनुष्य स्वभाव आहे की भीती बाळगणं, हां, पण ती भीती बाळगणं योग्य, चुकीच्या मार्गावर जाऊ नये म्हणून योग्य आहे. प्रत्येक गोष्ट सुवर्णमध्य साधण्यासाठी त्याला 2 टोकं आहेत ना, ती होऊ द्यायची नाहीत. चुकीच्या मार्गावर जाण्यासाठी भीती बाळगणं हे योग्य आहे, पण जर योग्य मार्गाने युद्ध करावं लागणार असेल आणि ते धर्मयुद्ध असेल तर ते न करणं सुद्धा अयोग्य आहे. ते केलंच पाहिजे हेच मूळ योग्य आहे. असं इथे सांगून तुम्हाला गीतेतले श्लोक आठवत असतील, अतिशय प्रसिद्ध श्लोक आहेत श्रीकृष्णांच्या तोंडचे. अकीर्तिं चापि भूतानि कथयन्ति ते व्ययाम संभावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते. अकीर्तिं चापि भूतानि, काय होणार आहे? काय होणार आहे त्याच्या आधी आणखीन एक श्लोक आपण लक्षात घेऊया ना. अथ चेत्त्वमिमं धर्मं संग्रामं न करिष्यसि. म्हणजे हा इमं धर्मम, हा तुझा जो क्षत्रियाचा धर्म आहे, तू क्षत्रिय आहेस, हाच रणांगणावर संग्राम करणं, संग्रामम न करिष्यसि, युद्ध न करणं, न करिष्यसि म्हणजे युद्ध करत नाही आहेस तू. ततस्वधर्मम कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि. त्यामुळे काय होणार आहे, तुझा स्वधर्म जो आहे, क्षत्रिय म्हणून तुझा जो स्वधर्म आहे, तो स्वधर्म आणि कीर्ती तुझी ही सगळी नष्ट झाल्यामुळे काय होणार आहे,
त्याचं तुझ्या पापामध्ये रूपांतर होणार आहे. तू पाप मिळवणार आहेस, हे चांगलं लक्षात ठेव. आणि पुढे जाऊन त्या आणखीन एक श्लोक आहे बघा, अकीर्तिम चापी भूतानी. म्हणजे लोकांमध्ये काय होईल, लोक तुझी काय करतील, अकीर्ती, निंदा करतील. कथयन्ति ते व्ययाम. हां, सगळं काय काय झालंय, ते तुझं सगळं नाव खराब करतील. संभावितस्य चा कीर्तिही मरणात अतिरिच्यते. आणि त्यांनी संभावित झालेली, त्यांनी काय, कशाची संभावना आहे, त्याचा काय रिझल्ट होणार आहे माहिती आहे का. तू जर रणांगणावर आल्यावर तू युद्ध केलं नाहीस तर त्याचा काय परिणाम होणार आहे, तुझी तर कीर्ती सगळीकडे नाशच पावणार आहे. कारण क्षत्रियाची सगळ्यात मोठी कीर्ती काय, एकतर रणांगणावर युद्ध करून मरता मरता मृत्यू येणं, ही सगळ्यात मोठी कीर्ती आहे क्षत्रियाची. तर तू आता रणांगणावर आलेला आहेस. आता जर तू रणांगणावरून गेलास तर ही तुझी जी अपकीर्ती होणार आहे, त्याने काय होईल, ही जी संभावित म्हणजे संभावना असलेली, आत्ता नाही आहे पण ती होणार आहे, संभावित म्हणजे अपेक्षित, पुढे अपेक्षित अकीर्ती काय आहे, ती मरणाहूनही अतिशय वाईट आहे. तुला वाटेल आपल्याला मृत्यू आलेला बरा, पण लोकांचं हे तोंड कसं काय थांबवायचं, किती लोक अपकीर्ती करतायत माझी. कारण क्षत्रियाच्या दृष्टीने युद्ध न करणं हाच तर मुळी अपमान आहे. म्हणजे तू फार मोठ्या गोष्टीला मुकणार आहेस. एक तर हे काय धर्मयुद्ध तुझ्या दारात चालून आलं, ते तर तू करत नाहीच आहेस. त्यामुळे तू ईश्वराची आज्ञा पाळत नाही आहेस. आणि दुसरं म्हणजे रणांगणातून निघून चालल्यामुळे सगळीकडे तुझं नाव खराब होणार आहे. तर क्षत्रियांच्या दृष्टीने हे अतिशय वाईट आहे. तुझी खूप मोठी बदनामी होईल असं त्याला श्रीकृष्ण सांगतायत. आणि हे सगळं काय आहे, अक्षम्य आहे. मग आता सर्वसाधारणपणे प्रत्येकाला, बरं का, सर्वसाधारणपणे प्रत्येकाला भीती का वाटते, प्रत्येकाला भीती वाटते. याचं एक सगळ्यात मोठं कारण दिलेलं आहे तिथे. प्रत्येकाला भीती वाटते. का बरं ती भीती वाटते? संपूर्ण जग भीतीखाली गुदमरलेलं आहे. कशाची ना कशाची तरी सारखी भीती वाटते. त्याचं कारण एकच आहे फक्त. काय आहे? काय आहे याचं कारण? की सगळ्यात महत्त्वाचं कारण इतरत्व. इतरत्व म्हणजे काय? मी एक वेगळा आहे आणि दुसरा माणूस हा दुसरा आहे. शंकराचार्य तर काय म्हणतात माहिती आहे का? मनुष्य हा स्वतःला कधी घाबरूच शकत नाही. आणि त्याला हे कळत नाही आहे ना फक्त की मी म्हणजे चैतन्य आणि सगळे जीव म्हणजे चैतन्यच, म्हणजे माझ्याशिवाय दुसरं काहीच नाही आहे. हे जर त्याला कळलं तर तो स्वतःला घाबरेल का कधी? स्वतःला तो कधीच घाबरणार नाही. पण त्याला मुळी हेच बेसिकली कळत नाही. प्रत्यक्षात शंकराचार्यांनी हे सांगितलेलं आहे. स्वतःला मनुष्य कधीही घाबरणार नाही. फक्त दुसरं आणि
मी यांच्यामध्ये तो फरक करतो. जो फरक नाही आहे, नुसतं अज्ञान आहे, पण त्याच्यामुळे तो इतकं भोगतो. असं करत करत संपूर्ण विश्व हे खरं म्हणजे भीतीखालीच आहे. प्रत्येकाला वाटतं हा दुसरा आहे ना, तो मला काहीतरी करेल किंवा तो माझ्या पुढे जाईल, कॉम्पिटिशन करेल, त्याच्याकडे माझ्यापेक्षा काहीतरी जास्त असेल, असं प्रत्येकाला वाटतं. आणि हे जे आहे ना, हे खरोखरीच अक्षरशः लहान मुलासारखंच आहे. म्हणजे लहान मूल जसं अंधारात जायला घाबरतं, घरातल्या घरात सगळी दारं खिडक्या लावलेली असतात, अंधारात जायला ते घाबरतं. मग पुढे जाऊन आधी त्या खोलीतला लाईट लावून द्यावं लागतं त्याला. हे जसं आहे तसं सगळ्या जगात हे पुरून भरून आपणच आहोत. तर जगाला काय घाबरायचं? असा त्यांचा मनुष्य धर्म आहे. आणि आता क्षत्रियांचा चौथा भाग, तो म्हणजे काय? किम एषाम असताम इव. असताम म्हणजे खालच्या पातळीला नेणारा गुण यांचा कोणता? खालच्या पातळीला येणारा यांचा गुण कोणता? त्यांना अज्ञान होतं आणि अज्ञानामुळे त्यांची कोणती कमतरता होते? तर पीडित लोकांचा ते त्याग करतात. म्हणजे काय नेमकं? आपल्याला आधी हे माहिती आहे का की क्षत्रियांचा धर्म काय? क्षत्रियांचा धर्म काय? लोकांचं रक्षण करणं हा क्षत्रियांचा धर्म आहे. क्षत्रियांचा धर्म लोकांचं रक्षण करणं. केव्हा लोकांचं ते रक्षण करू शकतात? उठकीसूट लोकांचं रक्षण करायचं नाही आहे, तर ज्यांना जिथे गरज आहे, जेव्हा कोणीतरी मदत मागतं किंवा कोणीतरी आश्रय मागतं, तेव्हा त्यांचं परमकर्तव्य आहे की लोकांचं रक्षण करणं. तुम्हाला एक उदाहरण आठवत असेल ना? या यक्ष प्रश्नाच्या गोष्टीतलं उदाहरण आहे ते. माहिती आहे की सगळे पांडव वनात असताना नाही का, त्या ब्राह्मणाची ते हे करण्याची, म्हणजे यज्ञ प्रज्वलित करण्याची जी काठी असते ती हरवते, हरणाच्या शिंगात अडकते, ते पळून जातं. आणि मग ही माणसं दिसतात, पांडव दिसतात त्याला वनामध्ये. आता कशाने तो यज्ञ हलवायचा, काठीच नाही आहे, त्याला काळजी पडते. त्याला वाटतं मग कसं काय आपलं पोट भरणार, यज्ञ प्रज्वलित झाला पाहिजे वगैरे. किंवा आपण रोज यज्ञ करतो, तर तो यज्ञ होणार कसा काठीशिवाय?
आणि मग यांना तो बघतो माणसांना वनामध्ये. मग तो युधिष्ठिराला सांगतो, ते चौकशी करतात, तो काय बघतोयस, तो सांगतो. आणि मग मात्र युधिष्ठिर लगेच काय करतो, सगळ्या भावांना पाठवतो की नाही काठी शोधायला. त्यावेळी त्यांना तहान लागते, ते सरोवराजवळ जातात. म्हणजे तो मनुष्याने विचारलं, माझी यज्ञाची काठी हरवली आहे. कोणीतरी म्हटलं आत्ताच आम्ही इथून हरिण पळत जाताना बघितलं. हरिण इतकं जोरात पळतं की ते मिळणंच शक्य नाही. तर युधिष्ठिर सगळ्या भावांना पाठवतो ना लगेच काठी शोधायला. म्हणजेच काय, कोणी थोडासा जरी आश्रय मागितला आपल्याला तरीसुद्धा ताबडतोब धावून जाणं हे क्षत्रियाचं परमकर्तव्य आहे. कोणी दुर्बल असेल, त्याला काही हवं असेल तर दुर्बलांचं रक्षण करायला पाहिजे. आणि दुर्बलांचं रक्षण करण्यापासून तू याला मदत नको करूस, असं नको करूस, असं दुर्बलांचं रक्षण करण्यापासून कोणी त्याला दूर करत असेल तर ते त्याने ऐकू नये. त्याने रक्षण करणंच योग्य आहे. ज्यावेळी अर्जुन म्हणतो मी यांच्याशी लढत नाही आणि मी आता लढाई नको यज्ञ हे रणांगण सोडून जातो, त्यावेळी त्याला श्रीकृष्ण म्हणतो त्याग करणं हे क्षत्रियाचं लक्षण नाही, त्याग हा ब्राह्मणाने करायचा. तेव्हा या सगळ्याचा तुला त्याग करावा लागेल. आणि त्याग करणं, या युद्धातून पळून जाणं हे क्षत्रियाचं लक्षण अजिबात नाही. युद्धाचा तू त्याग करू नकोस आणि भ्याडपणाला बळी पडू नकोस. नेहमी क्षत्रियांनी भ्याडपणा सोडून द्यायला हवा. आव्हानांना समोर गेलं पाहिजे आणि अतिशय समर्थपणे सामना करायला हवा. मानसिक कणखरपणा पाहिजे. हाच तर मुळी क्षत्रियाचा सर्वोच्च गुण आहे, मानसिक कणखरपणा. आणि हे जे आत्तापर्यंत सांगितलेलं आहे, हे जे सगळे गुण आहेत, हे खरं म्हणजे ज्याला आत्मप्राप्ती हवी आहे त्याला हे ब्राह्मणाचे आणि क्षत्रियत्वाचे सगळे गुण अंगी असायला हवेत.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे वाईट गुण आहेत असं सांगितलेलं आहे. ब्राह्मणाच्या साठी वाईट गुण काय? दुसऱ्याच्या मागे निंदा करणं. क्षत्रियासाठी वाईट गुण काय? क्षत्रियासाठी वाईट गुण कोणता? त्याग करणं, परित्याग करणं, म्हणजे रणांगणातून निघून जाणं. तर एक थोडासा आढावा घ्यायचा आहे. ब्राह्मणांचा श्रेष्ठ गुण कोणता आहे? ब्राह्मणांचा श्रेष्ठ गुण कोणता आहे? तप हा ब्राह्मणांचा श्रेष्ठ गुण आहे. तप करणं, तपस्या करणं. तप करणं काय काय गुण आपल्या अंगी असायला हवेत, त्या दोन्हीचं मिळून कलेक्शन आपल्याकडे झालं पाहिजे. तपस्या करणं म्हणजे काय? त्यात सगळ्या गोष्टी आल्या. तपस्या ही कशामुळे होते माहिती आहे? एकदम चीपली काहीही मिळवणं, काहीही थट्टा करणं कोणाची, ह्यानी नाही होत तपस्या. मार्ग कितीही कठीण असो, कणखरपणे एखादी गोष्ट मिळवणं, सतेजपणाने वागणं, स्वतःला तापवणं, ह्यांनी तपस्या होते. त्याच्यामुळे तप हा गुण ब्राह्मणांचा सगळ्यात महत्त्वाचा आहे, सगळ्यात मौल्यवान आहे. तपस्या म्हणजे काय? तेजोमय होऊन जाणं, प्रकाशणं, चकाकणं, सगळीकडे सखोलता विचाराला येणं, शरीराला तेज येणं, मनाला शुद्धता येणं, याला म्हणतात काय? तप. तप तप म्हणजे तापवणं. जीवनात जो स्वतःला तापवतो तोच तेजोमय बनतो आणि त्यालाच ईश्वर प्राप्त होऊ शकतो. तर तप हा त्यांचा श्रेष्ठ गुण आहे. आणि सगळ्यात उच्च तप कोणतं? सामान्य तप आहे कर्म करणं, कर्तव्य कर्म पार पाडणं, वासनांचा क्षय करत राहणं, कोणतीही इच्छा न बाळगणं, हा सामान्य तप आहे. परंतु श्रेष्ठ दर्जाचं तप काय आपण बघितलेलं आहे. श्रवण, मनन, निधिध्यासन हे श्रेष्ठ दर्जाचं तप आहे.
मनाला शिस्त लावायची, बुद्धीला स्थिर करायचं, आपल्या शरीर आणि मनाच्या वेगवेगळ्या सवयी वेड्या वाकड्या ज्या आहेत त्या घालवायच्या, सहनशक्तीचा कस लावायचा, म्हणजे आपल्याला तप होतं आपल्या हातून. उच्च तप म्हणजे ईश्वराच्या गुणांचं श्रवण मनन निधिध्यासन. आणि त्यांचं सगळ्यात वाईट गुण म्हणजे लोकांच्या मागे निंदा करणं. हे त्यांनी करू नये ब्राह्मणांनी. म्हणजे आपली सगळी शक्ती कशी या ईश्वराच्या ठाई एकवटली जाते. एवढं जपलं पाहिजे. आणि क्षत्रियत्वाचे गुण आत्ता सांगितले. दैवी गुण आहे बाण. श्रेष्ठ गुण कोणता आहे? मानवी गुण आहे घावरणं. श्रेष्ठ गुण स्वतःवर यज्ञसंस्कार करून घेणं. आणि वाईट गुण कोणता आहे त्यांचा? मानवी वाईट गुण म्हणजे परित्याग करणं. एवढ्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या की पुढचा चॅप्टर आपल्याला सोपा जाणार आहे. पण त्या चॅप्टरला सुरुवात म्हणजे बॅकग्राऊंड लागणार आहे आणि वेगळं आहे ते. म्हणून आता आज आपण घेणार नाही आहोत. आज आपण इथे थांबतो आहोत. आणि कोणीही लेफ्ट होऊ नका. अजून एक 10 मिनटं तरी आपण चर्चा करूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.